श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण सर्वांनी नियमितपणे केला व जपाची संख्या हळूहळू वाढवत गेलो की हळूहळू आपली सकारात्मक ऊर्जा देखील वाढण्यास सुरुवात होते. हो, पण नुसतं जप करून चालणार नाही. त्यासोबत आपले कर्म देखील नीट नेटके आणि माणुसकीला धरून आहे ना, ह्याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. तरच आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. आपण नुसतं नामजप केलं आणि आपली कृती माणुसकीला धरून नसेल तर मात्र जपाचा देखील काहीच फायदा होणार नाही. पूजापाठ, नामजप हे सर्व माध्यम आहे आपल्याला आपल्या आईच्या चरणापाशी पोचवण्याकरिता. पण जर फक्त ह्याच गोष्टी केल्या आणि आपण इतरांसोबत अहंकाराने वागलो, तसंच माणसांमध्ये भेदभाव ठेवला, प्राण्यांना हडतूड करून वागणूक दिली, तर मात्र कोणत्याच प्रार्थनेची फलप्राप्ती होणे शक्य नाही. म्हणूनच अशक्य ते शक्य करण्याकरिता आपला स्वभाव नम्र, स्वच्छ आणि प्रेमळ असला पाहिजे. प्रत्येकामध्ये आईचा अंश आहे हे जाणून घेतलं व प्रत्येकाला चांगली वागणूक दिली तर मात्र आपल्या आयुष्याला चांगली दिशा प्राप्त होईल. आपले आयुष्य समाधानात व्यतीत होईल. कसलाच त्रास, अडचणी नसतील. जरी आल्या तरी आपल्या सकारात्मक ऊर्जेशी त्या अडचणी 2 हात करू शकणार नाही. इतकी ताकद, शक्ती आपल्या आईच्या मंत्रांमध्ये असते आणि आपल्या चांगल्या कर्मांमुळे त्यात अधिक भर पडते. म्हणूनच नित्यनियमाने आईचं नाम जप आणि चांगली कर्म तसंच सगळ्यांशी आपुलकीने वागणं आपल्यासाठी खूप हिताचं ठरेल. श्री स्वामी समर्थ.